मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आणि मीरा दोघेही पोलीस स्टेशनमध्ये येतात। तेथे आल्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब असतात, ते अगोदर सत्याला तेथे रजिस्टरवर सही करायला सांगतात। सत्याने सही केल्यानंतर मीरा खुश होते, कारण सत्यावर लागलेले सर्व चार्जेस आता एकदम कायमचे पुसून गेलेले असतात। इन्स्पेक्टर साहेब सांगतात, हे पहा सत्यजित गायकवाड, तुमच्यावर असणारे सर्व चार्जेस आता रद्द झाले आहेत। हे ऐकून सत्या आणि मीरा खूपच खुश होतात। तर विक्रांत आणि सुजित कुमार दोघेही आता जेलमध्ये असतात, त्यांची रवानगी तेथे झालेली असते आणि दोघेही रागातच आता सत्या आणि मीराकडे पाहतात। अरे, तुझ्यावर चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु या दोघांनीही काहीही सिद्ध न केल्यामुळे काही प्रश्नच उरत नाही। आता या दोघांवर ना FIR दाखल होईल। एका निर्दोष व्यक्तीला फसवल्याबद्दल आणि सामान्य नागरिकाला त्रास दिल्याबद्दल आणि ज्या पोलिसांनी यांना या गुन्ह्यामध्ये मदत केली त्या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई सुद्धा केली जाईल। तेव्हा आता सत्या हात जोडतो आणि म्हणतो, साहेब तुमच्यामुळे ना खूप उपकार झाले, कारण आज तुमच्यामुळे ना सत्याचा विजय झाला। मग लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे पहा, त्यांनी त्यांच्या तोंडाने गुन्हा कबूल केला हे खरं, परंतु एखाद्याकडून असा गुन्हा जबरदस्तीने कबूल केला असा याचा अर्थ सुद्धा होऊ शकतो। पण आम्ही पुन्हा एकदा या प्रकरणाची मुळापासून चौकशी करणार आणि आमच्या लक्षात आलं की तुझ्यावर केलेले सर्व आरोप खरे आहेत, पण आता जबरदस्तीमध्ये का होईना यांनी सगळं खरं कबूल केलंय, कारण गाडी जो चालवणारा होता त्याचा चेहरा सुद्धा अगदी व्यवस्थित दिसलाय आणि त्याच्या विरुद्धही आता केस फाईल होईल आणि तू निर्दोष आहे सत्या। आता तू तुझं आयुष्य पुन्हा नव्या जोमाने सुरू करू शकतो, असं इन्स्पेक्टर साहेब जेव्हा म्हणतात तेव्हा मात्र सत्याला खूपच आनंद होतो। मीराकडे पाहतच राहतो, तेव्हा मीरा देखील खूपच खुश होते। तर इकडे विक्रांत आणि सुजित कुमार हे दोघेही आता एकमेकांकडे जरा रागातच पाहतात। त्यानंतर आता सत्याला गाडीचं लायसन्स परत दिलं जातं, तेव्हा सत्या त्या लायसन्सकडे पाहतच राहतो आणि खूपच खुश होतो। मग आता मीरा देखील तेवढीच खुश होते। त्यानंतर सत्या म्हणतो, धूमकेतू, मला माझी ओळख आज पुन्हा मिळाली। मग आता तो लगेचच आभार मानतो आणि थँक्यू सर, आज तुमच्यामुळे मला माझं लायसन्स परत मिळालं, कारण पोलिसांवरचा विश्वास अजूनच वाढलाय माझा, असं सत्या म्हणतो। तेव्हा ते ठीक आहे असं म्हणतात। तर मीराच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते अश्रू आनंद अश्रू असतात, त्यामुळे ती सत्याकडे अगदी कौतुकाने पाहते। त्यानंतर काही वेळाने आता सत्याला सगळ्या गोष्टी आठवू लागतात की कशा प्रकारे मला या दोघांनी या मोठ्या प्रकरणामध्ये अडकवलं, माझ्या गाडीचं लायसन्स सुद्धा जप्त झालं, त्याचबरोबर मला आत्तापर्यंत काही काम करता आलं नाही, माझ्या घरच्यांना माझ्या बापाला केवढा मानसिक त्रास झाला, त्याचबरोबर मला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी माझ्या बायकोने किती खटाटोप केला। या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर आता सत्या हा त्या दोघांच्या अंगावर अक्षरशः धावून जाणार असतो, पण मीरा आता लगेचच त्याचा हात पकडते आणि नाही असं म्हणते, त्याला त्याचा राग कंट्रोल करायला सांगते। तेव्हा सत्या आता ठीक आहे असं म्हणतो आणि मीराकडे पाहतच राहतो, कारण त्याला माहीत असतं मीरा जे सांगतीये ते खरं आहे। आपण शांततेत राहूनच सगळ्या गोष्टी करायच्या, कारण समोर इन्स्पेक्टर साहेब असल्यामुळे सत्याकडे दुसरा ऑप्शन नसतो। तो तिच्याकडे पाहून तिला खुणावतो की हो मी राहतो शांत, काही नाही करत त्यांना। मग आता मीरा त्याच्याकडे पाहून हसते। तर सत्या आता सत्यागिरी दाखवतच अगदी त्याच्या स्टाईलमध्ये लगेचच आपल्या गळ्यात असणारी चैन भिरकवतो आणि सुजित कुमार व ढवळीकर या दोघांनाही आपल्या गाडीचं लायसन्स दाखवत त्या दोघांवर हसतो। हात पुढे करतो तर मीरा त्याच्या हातावर हात ठेवते। तेव्हा ते दोघेही एकमेकांचे हात धरूनच आता पोलीस स्टेशन बाहेर पडतात। तेव्हा सुजित कुमार आणि विक्रांत दोघेही रागातच त्याच्याकडे पाहत असतात, पण सत्या आणि मीराला काहीच फरक पडत नाही। तर आता सत्या आणि मीरा दोघेही घरी येतात, तेव्हा सत्या अगोदर आजीला आवाज देतो। आजी म्हणते, दारातच थांबा बाबांनो, दारातच थांबा, असं म्हणून ती निरूपाला म्हणते की अगोदर दोघांची दृष्ट काढ। तेव्हा आता निरूपा तशीच तोंड वाकडं करून तेथे बसते, कारण तिचा सुजित कुमारचा आणि विक्रांतचा सगळा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो आणि आजीने व सत्याने मिळून निरूपाला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं। तेव्हा आता निरूपा उठतच नाही, हे पाहून सत्या म्हणतो, निरूपा आता गुन्हेगार राहिलोच नाहीये, कारण माझ्यावर जेवढे चार्जेस होते ना तेवढे रद्द झाले आहेत, अगदी निर्दोष आहे मी, कोणताही चार्जेस नाहीये, मी एक साधा सरळ सामान्य माणूस आहे। मग आता आजी म्हणते, थांबा
मी औक्षण करण्यासाठी ना ताट घेऊन येते. ए निरूपा उठ ग पटकन. तेव्हा आजीने सांगितल्यामुळे निरूपाला गुपचूप उठावंच लागतं. मग आजी अगोदर त्या दोघांनाही अगोदर जवळ घेते, त्या दोघांवरून भाकरी तुकडा ओवाळून टाकते. सुधाकर रावांना देखील तेवढाच आनंद झालेला असतो. मग निरूपा रागातच त्यांच्याकडे पाहते आणि आता पंकज व देविकाचा चेहरा सुद्धा पडलेलाच असतो. तर आता औक्षण करण्यासाठी म्हणून ताट निरूपा पुढे घेऊन येत नाही हे पाहून आजी डोळे मोठे करतात आणि तिच्याकडे पाहतात. तेव्हा निरूपा आता गुपचूपच पुढे जाते, सत्याचं औक्षण करते आणि त्याला आता टिळा लावणार असते, पण सत्या मुद्दामच इकडे तिकडे आपलं चेहरा करत असतो जेणेकरून निरूपाला टिळा लावता येऊ नये ना यासाठी. मग आता निरूपा थकते आणि लगेचच आजीकडे पाहते. आजी आणि मीरा दोघीही हसत असतात. तेव्हा आता सत्या म्हणतो बसतो मी शांत बसतो असं म्हणून तो आता निरूपाकडून टिळा लावून घेतो. निरूपा आता त्याला टिळा लावते आणि अशी ओवाळते, औक्षण करते. तेव्हा सत्या हसतो आणि म्हणतो निरूपा थँक्यू सो मच हा. मग निरूपा आता तोंड वाकडं करते आणि लगेचच पुढे सोफ्यावर जाऊन बसते. तेव्हा या बरं या असं आता आजी म्हणतात. मग आता ते दोघेही घरात येतात. तेव्हा सुधाकर राव म्हणतात आज कशी अगदी हवा मोकळी झाल्यासारखी मला वाटतीये. खरंच आज ना खरं घरामध्ये आपल्या आनंदाचं वातावरण आहे, कारण मला काय वाटतंय ना हे शब्दात सुद्धा सांगता येत नाहीये. काय ग निरूपा तुला पण ना. मग आता निरूपा म्हणते हो हो झालाय ना आनंद मला झालाय असं ती जरा कोरडंच बोलते. तर पंकज आणि देविका दोघेही काही बोलत नसतात, एकदमच गप्पट सुंबासारखे उभे असतात. मग आजी त्या दोघांकडे खूप रागात पाहते. त्यानंतर सुधाकर राव म्हणतात तुला सांगू निरूपा आपला सत्यजित हा दोषी नव्हताच. अगं त्याला ना असं कुणीतरी मुद्दामच अडकवलं होतं, पण कसं आहे ना आज सगळं काही खरं समोर आलंच. त्यानंतर सुधाकर राव म्हणतात निरूपा आज बघ ना आनंदाचा दिवस आहे ना, मग तुझ्या हातच्या पुरणपोळ्या होऊनच जाऊ दे चल आता. तेव्हा निरूपा आता सुधाकर रावांकडे पाहतच राहते. तर पंकज सुद्धा डोळे मोठे करून सत्याकडे पाहतो, कारण तो आता या सगळ्या प्रकरणातून सुटला म्हणून लगेच पुरणपोळ्या. मग आता पुरणपोळ्यांचं नाव काढल्यानंतर निरूपाचं तोंड मात्र वाकडंच होतं. ती म्हणते बापरे पुरणपोळ्या म्हटल्यानंतर केवढा घाट आहे हा, आणि आता कशा मी लगेच पुरणपोळ्या बनवू सांगा बरं, माझी पाठसुद्धा धरली आहे खूप. म्हणून ती काम टाळत असते. तेव्हा आजी म्हणतात काय ग तुझ्या सुनेला जेव्हा तू सारखी म्हणत असते की हे कर ते कर तेव्हा तिला नाही काही होत आणि तुला लगेच व्हायला लागलं का. जी खूपच भडकतात. तेव्हा निरूपा म्हणते आता दुखतीये तर मी काय करू सासूबाई तुम्हीच सांगा बरं. तेव्हा आजी म्हणते राहू देत तुझी अशीच नाटकं सुरू राहायची. मग त्यानंतर आता निरूपाला जरा आनंद होतो, कारण आता आजी या म्हणालेल्या असतात की राहू दे म्हणून तुझ्याकडून काही हे होणार नाही. तेव्हा आता सुधाकर राव सुद्धा मग निरूपाची बाजू घेतात आणि उगीचच वाद नको या विचाराने म्हणतात पुरणपोळी नाही गोडाचं काहीतरी शिरा वगैरे तर करशील ना गं. मग निरूपा म्हणते हो शिरा काय सोप्पा आहे तो तर नक्कीच बनवेल मी. मग आता सगळेजण खुश होतात. पंकजचा चेहरा मात्र अजूनही पडलेलाच असतो, कारण सत्याची त्या गुन्ह्यामधून अगदी निर्दोष सुटका झालेली असते आणि त्याच्यावर असणारे सगळे गुन्हेसुद्धा रद्द झालेले असतात. काही वेळातच आता सत्या लगेचच सुधाकर रावांना म्हणतो बाप हे बघ माझं लायसन्स मला परत मिळालं. तेव्हा ते लायसन्स पाहून आता सुधाकर रावांना तर खूप म्हणजे खूपच असा आनंद झालेला असतो. मग दोघेही आता एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा जा आजीला दाखव बरं हे लायसन्स असं सुधाकर राव म्हणतात. मग सत्या आजीला सुद्धा ते लायसन्स दाखवतो. त्यावरती आजी लगेचच सत्याची दृष्ट काढतात. मग आता निरूपाचा मात्र जळफळाट होतो. त्यानंतर सत्या म्हणतो आजी हे मला पुन्हा मिळालं ना त्यामुळे मला आता असं वाटतंय की मला माझं अस्तित्व पुन्हा मी एकदा मिळालंय. मग आता आजी आज मी ना खूप म्हणजे खूप खुश आहे असं सत्या अगदी आनंदाने सांगत असतो. तेव्हा पंकजचा चेहरा मात्र पडतो आणि तो आता म्हणतो की काय मिरवतोय जसं काय मेडलच जिंकून आलाय. त्यावरती आता देविकासुद्धा अगदी खुळकन हसते. मग सत्याला खूप राग येतो आणि तो रागातच पंक्याकडे पाहतो. त्यावरती देविकासुद्धा टोमणा मारते की कसं असताना सरड्याची धाव ही कुंपणापर्यंतच. तर आता पंक्या म्हणतो हो ना नाही तर काय सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते. दुसरीकडे आता रिया ही तिच्या डॅडाला भेटायला आलेली असते. तेव्हा ती म्हणते डॅडा तू काळजी करू नकोस, हे बघ मी तिकडे ॲडव्होकेटला भेटून आले आहे, ते ऑन द वे असतील,
तू ना टेन्शन घेऊ नकोस कसलं, मी तुला नक्कीच सोडवेल या प्रकरणामधून. मग आता लगेचच ढवळीकर म्हणतो काळजी करू नको म्हणजे कसं रिया बेटा, अगं हे सगळं ना याच्यामुळे झालंय असं सुजित कुमारकडे बोट करत तो म्हणतो. तेव्हा आता रागातच तो विचारतो काय रे, काय गरज काय होती नको ते बोलायची, आज ही वेळ आलीच नसती समजलं. तेव्हा आता रिया म्हणते 1 मिनिट डॅडा, काय बोलले काय हे पण. तेव्हा सुजित कुमार म्हणतो खरं बोललो नसतो ना तर त्या सत्याने ना माझा अक्षरशः जीव घेतला असता, कारण हात असे करकचून बांधलेले, त्याचबरोबर गळ्याला फास, मी करणार तरी काय सांग बरं. तेव्हा विक्रांत रागातच विचारतो पण तुला त्यामध्ये वाहवत जाण्याची काही गरज काय होती रे, जरा शांत बसता येत नव्हतं, जरा डोकं लावायचं ना. अरे आज तुझ्यामुळे ना माझ्यावर ही वेळ आली आहे समजलं. मग आता दोघेजण एकमेकांना दोष देऊ लागतात. तेव्हा रिया आता त्या दोघांची भांडणं पाहते आणि म्हणते 1 मिनिट, अरे डॅडा नक्की काय बोलताय तुम्ही दोघे, मला सांग डॅडा, तू सत्यदादाला मुद्दामच अडकवलं नाही आहेस ना. तेव्हा आता विक्रांत लगेचच साळसूतपणाचा आवानतो आणि म्हणतो बेटा तुला तुझ्या डॅडवर विश्वास नाही आहे का, अगं तुला खरंच असं वाटतं का मी असं केलं असेल म्हणून. अगं मी खरं सांगतोय मी काहीही केलं नाही आहे बेटा, कारण मी किती प्रोफेशनल आहे हे तुला माहीतच आहे ना, आपलं स्टेटस काय, मी एवढ्या खालच्या लेवलला जाऊन हे असं सगळं करेन असं तुला वाटतं का. तेव्हा सुजित कुमार आता डोळे मोठे करून रवीकडे पाहत असतो, कारण विक्रांतने पटकन पलटी मारलेली असते. तेव्हा रवीला माहीत असतं की हे भामटे ना खोटं बोलतायत. त्यानंतर रवी म्हणतो मला ना यांनी ट्रॅप केले ट्रॅप, पण मला माहीत नाही हा या सुजित कुमारने नक्की काय केले, कारण तो हे करूच शकतो. तेव्हा सुजित कुमार म्हणतो ये बाबा माझ्यावर कशाला तू आरोप करतोस रे. तेव्हा लगेचच आता आपला स्वतःचा पाय त्याच्या पायावर ठेवून तो सुजित कुमारला म्हणजे विक्रांत सुजित कुमारला शांत राहायला सांगतो, जेणेकरून आपलं भांडं फुटू नये ना यासाठी. तर हा सत्य आहे ना 1 नंबरचा खुंशी आहे असं विक्रांत खोटं नाटं सांगू लागतो आणि उगीच सत्याविरोधात रियाला भडकावू लागतो आणि त्याने उगीच माझ्यावर खुन्नस काढण्यासाठी हे सगळं केलंय, तसाही माझा आणि या केसचा काहीही संबंध सुद्धा नाहीये. तेव्हा रवी आता अगदी धक्क्यानेच रियाकडे आणि त्याचबरोबर विक्रांत व सुजित कुमारकडे पाहत असतो, कारण साफ हे दोघेही खोटं बोलतायत हे रवीला कळून चुकलेलं असतं. त्यानंतर आता रियाच्या डोळ्यात पाणी येतं, म्हणजे सत्यदादाने तर माझ्या वडिलांना अडकवलं नसेल ना अशी मनात तिच्या भीती वाटू लागते. तेव्हा ढवळीकर एकदम मान खाली घालून उभा राहतो. ते पाहून रिया म्हणते की डॅडा हे बघ डॅडा, ऐक माझ्याकडे बघ आणि मला खरं काय झालं ना ते सगळं काही सांग. मग आता डॅडा बघ म्हणतीये ना असं रागातच जेव्हा ती म्हणते तेव्हा मात्र विक्रम तिच्या लेकीकडे पाहतो आणि मग म्हणतो काय झालं बोल बरं. तेव्हा आता ती विचारते डॅडा मला खरं सांग, तू हे सगळं खरं बोलतोय ना रे, म्हणजे नक्की सत्यदादाने तुला अडकवलंय का या सगळ्यामध्ये, तुझी काही चूक नसताना. तेव्हा विक्रांत खोट्यावर खोटं बोलू लागतो आणि म्हणतो हो बेटा अगं मी खरं बोलतोय, कारण इथून पुढे माझं जे काही आहे बाळा ते सगळं तुझंच आहे ना. तेव्हा रवीच्या मात्र आता तळपायाची आगच मस्तकात जाते अन तो रागातच त्यांच्याकडे पाहतो. त्यानंतर रियाला अजूनही खात्री पटत नाही माझा डॅडा खरं बोलतोय की खोटं बोलतोय, म्हणून ती म्हणते असं नाही डॅडा, तू अगोदर माझ्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घेऊन सांग. तेव्हा आता सुजित कुमार हा मनातच विचार करतो हा काय पोरीची खोटी शपथ घेणार, हा आता साफ अडकलाय असं म्हणून तो विक्रांतकडे पाहून मात्र हसत असतो. त्याचवेळी आता विक्रांत विचार करतो की पोरीची खोटी शपथ घेऊ की नको. इकडे आता सत्या पंकजला म्हणतो ए फुसक्या, अरे या मेडलचं काय घेऊन बसला तू, कारण हे लायसन्स म्हणजे ना माझा सन्मान आहे, मान आहे तो, आणि माझी ओळखसुद्धा आहे, माझं अस्तित्वसुद्धा. बरं जाऊ दे, तुला अजिबात कळायच्या नाहीत या गोष्टी, तू दे हे सोडून. पंकज मात्र आता न ऐकल्यासारखंच करत असतो. तेव्हा सुधाकर राव म्हणतात बाकीचं सगळं सोडून दे सत्यजित आता, आणि आता आपण फक्त आपल्या कामाकडे फोकस करायचा. तेव्हा सत्या म्हणतो हो बाप मी माझ्या कामाकडेच फोकस करणार आहे. त्यानंतर आता तो म्हणतो आता तुझ्या आवडत्या कामाला लगेचच सुरुवात कर. तेव्हा सत्या सांगतो हो बाप मी लवकरच आता कामाला लागेन. हे ऐकून आता निरूपा पंकज देविकाला धक्का बसतो आणि त्या तिघांचाही जळफळाट होत असतो. तर सत्याला अजिबात त्यांच्याबद्दल काही वाटत नाही, तो हसतच मात्र त्यांच्याकडे पाहतो. तेव्हा निरूपा आणि पंकज काय विचार करतायत त्याला बरोबर माहीत असतं की माझ्याबद्दल कधीच पॉझिटिव्ह विचार हे करत नाहीत. त्यानंतर मीरा हसते आणि म्हणते आजी तुमचे ना खूप 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 आभार. त्यावरती आजी म्हणतात अगं माझं काय एवढं त्यात. तेव्हा मीरा म्हणते हे सगळं ना फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय.
तेव्हा आजी मीराचा आता गोड असा पापा घेतात। तेव्हा निरूपा मनातच विचार करते, या म्हातारीच्या नौटंकीपणामुळे झालंय ना हे सगळं, आणि म्हणून तर सगळी गडबड झाली। दिसते तशी नाही, एक नंबरची खाट्याळ आहे, आणि त्याचबरोबर या दोघांनाही तसंच करून ठेवलंय आपल्यासारखं। मग आता सत्या बरोबर ओळखतं या निरूपाचं काहीतरी तोंडात फुटफुटल्यासारखं दिसतंय मला। मग तो अगदी निरखून तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, ए निरूपा, जे बोलायचंय ना ते असं मनातल्या मनात तरी बोल, नाही तर उघडपणे तरी बोल, असं तोंडात काय पुटपुटते, आणि असंच असेल ना तर तोंडावर बोलायची सुद्धा हिंमत दाखव की। तेव्हा निरूपा विचारते, हिंमत दाखवून काही उपयोग आहे का? तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतात। तर सत्या विचारतो, नाही कसं? कारण आजीने हिंमत दाखवली म्हणून आज मी बाहेर आहे, आणि माझ्या धूमकेतूने हिंमत दाखवली म्हणून आज माझा स्वाभिमानसुद्धा जागा आहे। अजून काय हवं हिंमत दाखवायला? आता आपल्या घरातल्या बायका एवढ्या हिंमत दाखवतायत, मग तूच का मागे आहे? अगं दाखव की हिंमत, असं म्हणून सत्या अगदी निरूपाला म्हणतो की असं अजिबात हळू आवाजात बोलायचं नाही, हिंमत दाखवायची, दाखव असेल तर तुझ्यात हिंमत। मग आजीसुद्धा चांगलीच निरूपाची खरडपट्टी काढते आणि विचारते, काय ग, नुसतं आपलं तोंडातल्या तोंडात फुटफुटत राहायचं? काय बोलते तू माझ्या सत्याला? काय बोलते काय? बाकीच्या वेळी कसा बरं आवाज फुटतो तुझा? त्यावेळी आता निरूपा म्हणते, अहो नाही नाही, तसं नाही, मी तरी काय बोलणार आहे? तेव्हा आजी म्हणतात, काही नाही म्हणजे? तू तर मला अगदी शिव्याच घालत असणार, मला माहीत आहे ना, पण अगं माझ्यासमोर आवाज वर करून बोलायची हिंमत तरी आहे का तुझी? अगं काय ग, सांग की, असं म्हणून आता आजी तिला तोंड उघडायला लावतात, पण निरूपा एकदम गप्प असते। आजी म्हणते, अगं बोल आता काहीतरी। तेव्हा लगेचच निरूपा म्हणते, हो मी काय बोलणार, मी आपली शांत राहिले। तेव्हा आता लगेचच आजी म्हणतात, नाहीच बोलायचं तू, कारण मी तुझी ना सासू आहे। त्यानंतर सत्य आता अजूनच गंमत करतो आणि म्हणतो, ऐक ना आजी, मी काय म्हणतो, तू कायमची राहतेस का ग इकडे? त्यावेळी आता निरूपा घाबरते आणि म्हणते, नाही नाही, नको नको, इकडे कशाला राहायचं आजीने? तेव्हा सगळेजण मोठ्याने हसू लागतात, कारण निरूपाला आजीचा आता खूपच काच आलेला असतो। तेव्हा आता सुधाकरराव मोठ्यानेच हसतात। मग आता अगं काय म्हणते माझ्या आईला, असं आता ते म्हणतात। त्यावेळी आता निरूपा म्हणते, तसं नाही हो, अहो गावाकडे एवढं मोठं घर आहे, आपली एवढी मोठी शेतीवाडी आहे, सगळं लक्ष ठेवावं लागतं ना। त्यानंतर सत्या म्हणतो, ए निरूपा, माझी आजी आहेच खमकी, मग ती कुठे सुद्धा असू दे, इकडे किंवा गावाला। तेव्हा पुढे आता सत्या सांगतो, आजी तू खूप भारी ॲक्टिंग केली, आज तुझ्यामुळे तो टाकल्या आणि तो ढवळ्या दोघेही जेलामध्ये गेलेत। तेव्हा निरूपा रागातच आता सत्याकडे पाहते। सत्या म्हणतो, अगं बोल बोल, मनात किती ठेवशील गोष्टी, बोलून टाक ना एकदाच्या। तेव्हा निरूपा मनात विचार करते, तुमच्यासमोर बोलण्याची काही सोय आहे का? कारण माझा हा प्लॅन आहे ना, तो कधीसुद्धा हे माझ्यावर उलटतील। त्यानंतर निरूपा विचारते, मी असा विचार करत होते, आपल्या सासूबाई काय गावच्या नाटकांमध्ये काम करायच्या का? तेव्हा आजी म्हणते, हो हो, मग आवडली की नाही तुला माझी ॲक्टिंग, आणि तुला आनंद झाला ना? तेव्हा झाला, मला खूप आनंद झाला, असं आता लगेचच निरूपा म्हणते आणि आजीकडे पाहून हसते। तेव्हा आजी म्हणते की याच आनंदाच्या भरामध्ये आणि मला आवडतात म्हणून तू शिरा नको, पुरणाच्या पोळ्याच बनव, तेव्हा करणार ना? असं आता पुन्हा आजी विचारते। तेव्हा निरूपा म्हणते, हो करणार ना, आता नाही करून कुणाला सांगू? ती आता लगेचच कमरेला हात लावते आणि म्हणते, चल देविका। तेव्हा आजी म्हणते, थांब, हे कोण नेणार ग? तेव्हा निरूपा गुपचुपच आता औक्षणाचं ताट घेते आणि आतमध्ये जाते। तेव्हा सगळेजणांवर हसत असतात। तर आता देविका लगेचच निरूपाच्या पाठीपाठी जाते। दुसरीकडे आता विक्रम हा खोटी शपथ रियाची घेतो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो, मी तुला शपथ घेऊन सांगतोय बाळा तुझी, हे बघ सत्याने ऑलमोस्ट माझा जीव घेतला होता अगं। हे ऐकून आता सुजित कुमार त्याचबरोबर रवीला सुद्धा धक्का बसतो की हा माणूस किती सरळ खोटं बोलतोय। मग आता तो रियाचा हातामध्ये घट्ट पकडतो आणि म्हणतो, बाळा माझ्यावर आहे ना तुझा विश्वास? अगं माझ्याकडून जबरदस्ती सगळं वधवून घेतलं त्याने, अगं आज मी हे सगळं बोललो नसतो ना तर तुझा डॅडा तुझ्यासमोर असा जिवंत नसता। तेव्हा आता रिया सुद्धा लगेचच तिच्या बापाच्या बोलण्यामध्ये येते। तर सुजित कुमार आता लगेचच विक्रांतकडे पाहतो आणि म्हणतो, किती खोटं बोलतोय हा माणूस, याला स्वतःच्या लेकीची शपथ घ्यायला सुद्धा हात डोक्यावर ठेवून लाज नाही वाटली, काही पाप नाही वाटत, कसला आहे हा विक्रांत?
त्यानंतर आता रिया रागातच लगेच रवीकडे पाहते आणि म्हणते, बघ हे तुझ्या भावाचे कारनामे. मग त्यानंतर ती रडते आणि म्हणते की हे बघ, मला माहिती आहे माझा डॅडा माझ्याबरोबर कधीही खोटं बोलणार नाही. तेव्हा आता रवी तिला समजावू लागतो, रिया पण ऐक ना अगं जरा. तेव्हा याचाच अर्थ या सत्याने काय केलं माहिती आहे, माझ्या डॅडाला फसवलं आणि लगेचच इथे जेलची हवा खायला पाठवलं. आणि रवी जर हे खरं असेल ना तर ट्रस्ट मी, या सत्याला ना मी अजिबात म्हणजे अजिबात सोडणार नाही आहे, असं म्हणून ती आता सत्याविषयीचा राग व्यक्त करून दाखवते. तेव्हा रवीच्याच डोक्याचा अक्षरशः भोगा होतो. काय करावं आता, हे रियाने सुद्धा बापाच्या बोलण्यामध्ये येऊन खाल्ली पलटी. सत्यदादा आणि मीरा वहिनीचं काही खरं नाही. तेव्हा रिया आता सोडणार नाही असं रागातच म्हणून तेथून चाललेली असते. तेव्हा रिया थांब अगं असं म्हणत रवी तिच्या पाठोपाठ जातो. तर आता सुजित कुमारला अगदी खुळकणच हसू येतं आणि तो हसतच आता विक्रांतकडे पाहतो आणि मग त्याला म्हणतो, काय रे कसला चालू आहेस रे तू विक्रांत? अरे स्वतःच्या एकुलता एका पोरीच्या डोक्यावर हात ठेवून तू खोटी शपथ घेतलीस, तुला काहीच वाटलं नाही का? अरे तुला सांगू, एवढा हरामखोर तर मी सुद्धा नाहीये. त्यावेळी आता विक्रांत म्हणतो, तसा तर हरामखोर मी सुद्धा नाहीये रे, पण काय करणार, सत्या आतमध्ये आहे ना. आणि माझी मुलगी रिया, आता माझी मुलगी बघ काय काय करते, त्या सत्याचा ना कायमचा सत्यानाशच करून टाकणार, असं म्हणून तो मोठ्याने हसतो. तेव्हा सुजित कुमार पण आता हसू लागतो आणि हात जोडून म्हणतो, मानला रे मानला तुला. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये घरी सर्वजण असतात. तेव्हा रिया ही आता रागातच घरी येते. सत्याची कॉलर पकडत त्याला खेचून बाजूला घेऊन येते आणि म्हणते, काय केलंस तू, काय केलंस? हे सगळं दृश्य पाहून सर्वांना धक्का बसतो. सुधाकर राव विचारतात, काय अगं रिया काय झाले, शांत हो. तेव्हा याने माझ्या डॅडाला मुद्दाम अडकवले असं रिया रागातच म्हणते. तेव्हा सत्या रागात म्हणतो, ए कॉलर सोड. तेव्हा ती सुद्धा म्हणते, नाही सोडणार, काय करतोस? तेव्हा आता या दोघांमध्ये खूप भांडणं होणार या विचाराने घरातील सगळेजण आश्चर्याने दोघांकडे पाहतात आणि सर्वांनाच खूप टेन्शन येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.